करायची. आता काहीही झालं ना तरी हे काम झालंच पाहिजे. हे सगळं मान्य आहे, पण तिला इथपर्यंत कशी आणणार तू? मी कशाला आणू? तिच्या घरचं हळदी कुंकू आहे, तिच्या तिची येईल. चैत्र हळदी कुंकू असतं ना खूप महत्वाचं असतं. असं म्हणतात की गवर माहेरवाशीण म्हणून येते, मग काय सगळ्या माहेरवाशिणींचे लाड. म्हणून झोका सुद्धा बांधतात अंगणात. आपण पण बांधलाय हा, तुम्ही पण झोका घ्या नक्की. भावनाताई, चल आपणच सुरुवात करूया. म्हणजे एक एक करून या सगळ्या जणी जॉईन होतील. आणि तुला आठवतं ना, उन्हाळ्याच्या सुट्टीत बाबा आपल्याला असाच झोका बांधून द्यायचे. किती मज्जा करायचो आपण. तू अशी खाली बसायचीस, मी मागे उभी असायचे आणि आपण किती दूरपर्यंत झोका घ्यायचो. ताई, आता पण आपण तसंच ट्राय करू. चल. अगं भावना, असं काय करतेस? अशा अवस्थेत तुम्ही दोघी जर झोक्यावर बसाल तर उगाच पडाल जडाल. आणि अशा अवस्थेत तर काळजी घेतली पाहिजे ना, हो की नाही आई? वहिनी, काय बोलताय तुम्ही? अशा अवस्थेत म्हणजे काय झालंय भावनाताईला? अगं भाई जान्हवी, तुला माहीतच नाही ना, भावना प्रेग्नेंट आहे. काय? भावनाताई, अगं कसली गोड बातमी दिलीस तू ही. थांब, त्या जीग्सला तर बघतेच मी. पार्टीच घेते त्याच्याकडून. ते 3 महिने सांगायचं नसतं. भावनाताई, तुम्ही तर एकदम फास्ट निघालात. पण मी खूप 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 खुश आहे. आई, अगं तू पुन्हा एकदा आजी होणार आहेस. हो ग हो. आणि मी मावशी. बरं भावनाताई, चल आता आपण हळूहळू झोके घेऊया. चल. अगं नको बाळा आता. आई, अगं मी घेईन काळजी. आता मला कळलंय सगळं. चल. बरं, सांभाळून. हो हो. भावना, हा प्रत्येक झोका तुझ्या बाळाला तुझ्यापासून कायमचं दूरच घेऊन जाणार आहे. जानू जानू जानू, बस 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 थांब. काय ग ताई? अगं, काही नाही, पोटात जरा डचमळल्यासारखं झालं म्हणून म्हणलं थांब आता. बरं वाटतंय ना? काही त्रास नाही होत ना? नाही, काही नाही. ही भावना दरवेळीच कशी वाचते? जानू, मी काय म्हणते, आता तू बस ना, मी तुला झोका देते. ए नको, आपण एक काम करूयात. तू चल आतमध्ये बस, जरा हवेवर बसशील, तुला बरं वाटेल. चल. अगं नाही ग, बरी आहे मी, काही होत नाहीये मला. तू बस, मी देते झोका. नक्की? नक्की. बघा आई मला ओरडेल. नाही ओरडणार, बस चल. थांब, सावकाश. हो. हा, बस. बसू? हा. हा. बसले? हो हो बसले. जयंत सरांचा कॉल येतोय. ताई समोर कसा उचलू? जानू, तू तुझा घेशील का ग झोका? हो चालेल. चालेल, मी येते. हा. हो. हॅलो. हा जयंत सर, कुठे आहात तुम्ही? तुम्हाला माहितीये, आम्ही ना अंगणात झोका बांधलाय आणि मी आणि ताई आता इथेच झोके घेत होतो. पण तुम्हाला सांगू, आज मला एक खूप गोड आणि सॉलिड बातमी कळलीये. मी मावशी होणार आहे आणि माझी ताई आणि जीक्स
ते आई बाबा होणार आहेत, बाळ होणार आहे त्यांना. व्हॉट? वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. सिरियसली? हो, पण ऐका, ही गोष्ट बाहेरच्या कुणाला सांगू नका. म्हणजे असं म्हणतात की सांगायची नसते. अच्छा, म्हणजे तुम्ही आता मला बाहेरचा नाही, घरातला समजता, हो ना? जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाण्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा तुला, डोळ्यात तूच साजणी, तुझ्या विना उरेन. सॉरी सर. नो, इट्स ओके. जान्हवी, तुम्ही विचारत होता ना की मी इथे का आलो. सो कधी कधी गोष्टी काही ना काही रिझनसाठीच होतात. मे बी देवाने मला तुम्हाला इथे सावरण्यासाठी पाठवलं होतं. थँक्यू सो मच सर. तुम्ही खूप वेळेवर आलात. जर तुम्ही वेळेवर आला नसतात तर. जान्हवी, तुम्ही फक्त आत्ताचा विचार करताय. इतर आयुष्यभर तुमची साथ देण्यासाठी तयार आहे. एनिवे, मी निघतो.